नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जदीद उर्दू प्राथमिक शाळेचे निलंबित मुख्याध्यापक नासिर ख्वाजालाल खान यांनी शाळेचे चेअरमन अब्दुल मतीर अब्दुल रहीम आणि संस्थेचे स्वीकृत सदस्य वहाब सय्यद उमर यांच्या विरोधात 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीची रक्कम रोख स्वरूपात मागितली गेली असून तिचे मूल्य 5 लाख रुपये असल्याचं नमूद करण्यात आलंय. तक्रारदार नासिर खान यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे की 15 एप्रिल 2025 रोजी त्यांना मुख्याध्यापक पदावरून निलंबित केल्याचा आदेश पोस्टानं प्राप्त झाला. त्यांनी या विरोधात उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे रिट याचिका दाखल केली. यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर 9 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये संस्थेचे चेअरमन आणि सदस्यांना त्यांनी बोलवून घेतलं. या ठिकाणी त्यांनी नासिर खान यांना कामावर पुनर्नियुक्त करण्याच्या बदल्यात 5 लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कायम घरी बसवू, बदनामी करू, पेन्शन मिळू देणार नाही अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप खान यांनी केला आहे. याच बैठकीदरम्यान सदस्य वहाब सय्यद यांनी न्यूज चॅनलवर बदनामी करण्याचीही धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे. या प्रकरणात NCRBच्या दस्तऐवजांनुसार नगद रक्कम ही खंडणी म्हणून संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.